ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता 5 तारखेच्या मोर्चाला पाठिंबा द्यायचं ठरवलंय। जयंत पाटील यांचं मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी होण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन सध्या दिसून येत आहे। त्यामुळे एक महत्त्वाची अपडेट आपण घेतोय। निलेश, शरद पवार यांनी सांगितलेलं होतं की दोन्ही ठाकरेंसोबत चर्चा करणार म्हणून या मोर्चाच्या संदर्भात, आणि अखेर आता पाठिंबा देण्यात आलेला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून। यामिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ट्विटर हँडलवरून एक पत्र ट्विट करण्यात आले आणि त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की महाराष्ट्र हिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी, आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला करून उभं राहणं हेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं स्पष्ट धोरण आहे, आणि त्यामुळेच त्या मोर्चाला बहुसंख्येनं आपल्याला उपस्थित राहायचं आहे अशा आशयाचं पत्र जयंत पाटील यांच्या नावे असणारं पत्र आता ट्विट करण्यात आलेलं आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की आपल्याला 5 तारखेच्या मोर्चाला उपस्थित राहायचं आहे। आता या मोर्चाच्या निमित्तानं कोण कोण नेते उपस्थित राहतात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र सध्याची ही मोठी बातमी म्हणावी लागेल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आता या 5 तारखेच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे आणि बहुसंख्येनं कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले। अगदी निलेश, यामध्ये स्वतः शरद पवार हे उपस्थित राहतील का, या संदर्भात काही बोलण्यात आलेलं आहे, लिहिण्यात आलंय? अद्याप या संदर्भातली कोणतीही स्पष्टता नाहीये, मात्र त्यानंतरची जी फळी आहे ती मात्र उपस्थित राहू शकते अशी एक शक्यता वर्तवण्यात येते। याच्यामध्ये कदाचित राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे असतील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील किंवा पक्षातले खासदार असतील, ही मंडळी या मोर्चाला उपस्थित राहतील अशा पद्धतीची सध्या एक शक्यता वर्तवण्यात येते। अगदी धन्यवाद निलेश माहितीसाठी। त्यामुळे ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं आता ठाकरे बंधूंच्या या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे, तर महाराष्ट्राच्या हितासाठी या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे।